क्वांटम एंटँगलमेंट म्हणजेच क्वांटम गुंतागुंत ही संकल्पना इतकी विचित्र आहे की अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी देखील तिला स्पूकी ऍक्शन ऍट अ डिस्टन्स म्हणजेच दूरवरून घडणारी भूतासारखी क्रिया असं म्हटलं होतं. क्वांटम जगाचं विचित्र वास्तव. चला तर मग सुरुवात करूया क्वांटम जगापासून. क्वांटम फिजिक्स म्हणजेच आपल्या विश्वाचं अतिशय सूक्ष्म पातळीवरचं गणित. आपण जसं अणु, रेणू, इलेक्ट्रॉन अशा घटकांबद्दल शिकलो आहोत तसं याच्या पुढे एक अजून चमत्कारिक पातळी आहे. त्या पातळीचं नाव आहे क्वांटम लेवल किंवा क्वांटम पातळी. या पातळीवर भौतिकशास्त्राचे नियम आपल्या रोजच्या अनुभवाला पूर्णपणे विरोध करतात. येथे गोष्टी एकाच वेळी दोन ठिकाणी असू शकतात किंवा एखादी वस्तू निरीक्षण होत नाही तोपर्यंत अस्तित्वातच नसते. तर मग क्वांटम एंटँगलमेंट म्हणजे काय? तर क्वांटम एंटँगलमेंट म्हणजे दोन किंवा अधिक क्वांटम कण एकमेकांशी इतके घट्टपणे गुंतलेले असतात की एकावर काहीही परिणाम झाला तर दुसऱ्यावर लगेच उलटा परिणाम होतो, ते कितीही दूर असेनात. उदाहरणार्थ, जर दोन इलेक्ट्रॉन एका विशिष्ट प्रकारे तयार केले आणि एकाला आपण पृथ्वीवर ठेवलं आणि दुसऱ्याला जर चंद्रावर पाठवलं, तरीही जर पृथ्वीवरील इलेक्ट्रॉनची दिशा आपण बदलली तर चंद्रावरील इलेक्ट्रॉनची दिशा देखील त्याच्या विरुद्ध दिशेने बदलते. आता हे ऐकून थोडं भयंकर किंवा जादूसारखं वाटतंय, बरोबर? पण हे शुद्ध सायन्स आहे. हे शक्य कसं आहे? तर क्वांटम एंटँगलमेंट मागे इन्फॉर्मेशन ट्रान्सफरचा एक सिद्धांत आहे. पण या माहितीचा प्रवास प्रकाशापेक्षाही जास्त वेगाने होतो, जो सापेक्षतावादाच्या सिद्धांताला विरोध करत असतो. अजून एक गोष्ट लक्षात घ्या, जर आपण या कणांवर निरीक्षण करण्याचा प्रयत्न केला तर ते वागणं लगेच बदलतात. म्हणजे हे क्वांटम कण कोणीतरी पाहतंय का हेही समजू शकतात. याचा उपयोग कुठे होतो आपल्याला? तर क्वांटम एंटँगलमेंटचा उपयोग जगभरात अनेक क्षेत्रामध्ये संशोधनामध्ये होत आहे. सर्वात मोठे उदाहरण म्हणजे क्वांटम कम्प्युटिंग. क्वांटम कम्प्युटर्स हे अशा एंटँगल्ड कणांचा वापर करून कॅल्क्युलेशन करतात. हे संगणक आपल्या सध्याच्या सुपर कम्प्युटरपेक्षा कोट्यावधी पट जलद काम करतात. दुसरं महत्वाचं क्षेत्र म्हणजे क्वांटम कम्युनिकेशन. एखादी माहिती अशा पद्धतीने पाठवली म्हणजेच क्वांटम लेवलवर पाठवली तर त्याला कोणीही हॅक करू शकत नाही. कारण जर मध्ये कोणी अडवायचा प्रयत्न केला तर ती एंटँगलमेंट तुटते व ती क्वांटम एंटँगलमेंट तुटल्यामुळं तो डाटा पुढे जात नाही किंवा हॅक होत नाही. विज्ञान आणि तत्वज्ञान यामधील सीमारेषा क्वांटम एंटँगलमेंटने विज्ञानाला केवळ तांत्रिक नव्हे तर तात्विक विचार करायलाही भाग पाडलेला आहे. जर दोन कण एवढ्या अंतरावर असूनही एकमेकांशी जोडलेले असतील तर स्पेस म्हणजेच अंतर आणि टाइम म्हणजेच वेळ या गोष्टी आपण समजतो तशा नसतील का? याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. बुद्ध, उपनिषद आणि प्राचीन तत्वज्ञान हे सांगतात की सगळं विश्व एकच आहे. विज्ञानही आता त्या दिशेने पोहोचतंय. अजून प्रश्न बाकी आहेत. आजवर आपण क्वांटम एंटँगलमेंटवर हजारो प्रयोग केलेले आहेत आणि ते सगळे याच गोष्टीची पुष्टी करत आहेत. हेच सत्य आहे. पण त्यामागचं का अजूनही विज्ञानाला समजलेलं नाही. या गुंतागुंतीचं खरं ज्ञान दडलेलं आहे आणि म्हणूनच हे एंटँगलमेंट विज्ञानाचं एक सर्वात मोठं रोमांचक रहस्य आहे. मित्रांनो, हे फक्त सुरुवात आहे. क्वांटम फिजिक्स मध्ये अजूनही अनेक रहस्य दडलेली आहेत. कदाचित याचं संपूर्ण उत्तर आपल्याला काही दशकानंतर मिळेलच. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की कॉमेंट करा. धन्यवाद.